आपटेनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा आनंद मेळावा आस्था मल्टीपर्पज हॉल पुईखडी पेट्रोल पंप येथील स्पाइस गार्डन या हॉटेलच्या हॉलमध्ये साजरा करण्यात आला. सुरुवातीला अध्यक्ष विनायक कुलकर्णी यांनी या उपक्रमाची माहिती दिली आणि त्यानंतर कार्यक्रम सुरू झाला. व्यायाम नंतर आरोग्यविषयक काही कार्यक्रम, त्याशिवाय प्रत्येकाला कराओके गाणी, संगीत खुर्ची, अंताक्षरी असे विविध कार्यक्रम, विविध उपक्रम आपण ज्येष्ठांचे घेत असतो, जेणेकरून त्यांचा संपूर्ण वेळ हा आनंदात गेला पाहिजे आणि एकटेपणा हा कोणालाही जाणवता कामा नये. तर आमचा संपूर्ण प्रयत्न असतो. आणि हे वय असं आहे की घरात त्यांना काय वाटते, जेवावं आणि बाहेर जावं, जास्त वेळ घरात थांबू नये. पण आम्ही त्यांना काही सगळं केलेलं आहे ते मात्र त्यांना पाहिजे. मायेचा बाजार आहे ना हा सगळा, त्यामुळे त्याला काही इलाज नाही. पण आमच्या ह्या वयात रासकर साहेब ऐकण्याचा प्रॉब्लेम एक सुरू झालेला आहे. आमच्यात कोणाचा असणार कोणतरी व्याधी, कोणाला BP आहे, शुगर आहे, ऐकायला कमी. तर मला BP शुगर काही नाही आहे, पण ऐकायला कमी येतं. पण बायकोचा आवाज माझ्या मोठा. तुम्ही सांगायचं नसेल तर तुम्ही बाकीच्यांनी सांगू शकता. कुसुमाग्रज नाही वर लिहिलंय, त्यांचं संपूर्ण नावं सांगायची. केशवसूत 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 यांचं पूर्ण नाव कोण? केशवसूत हे टोपण नाव आहे केशवसूत. त्यांचे उगम प्रमुख नद्यांचे उगम गोदावरी. उगम कुठं आहे ते सांगायचं. त्यांना नाही येत असेल तर तुम्ही सांगा. त्र्यंबकेश्वर ना? बरोबर आहे, त्र्यंबकेश्वर बरोबर आहे. भीमा नदी, महाबळेश्वर नाही कृष्णा नदीचा तुम्हाला येत असं सांगायचं मागे सांग. कोणी सांगितलं? नाही संपूर्ण नाव सांगा. साडेतीनशे नाव सांगा. त्यांना नाही आलं मग बाकीचे. हा महालक्ष्मी आहे काय? बरोबर आहे. हा पंढरपूर नाही. ऐका ऐका वणी आहे काय? वणी तुम्ही प्राउंटिंग नको. प्रॉम्प्टिंग नको. हा महालक्ष्मी झाला. अजूनही कोण सांगणार आहे काय? हा तुळजाभवानी बरोबर आहे. माहूरगड अजूनही काय? अजूनही माहूरगड माहूरगड काय आहे? संशोधन केंद्र. हा पीक संशोधन केंद्र कुठली कुठं आहेत महाराष्ट्रात? ऊसाचं सांगा. बरोबर आहे. सगळ्या व्यवसाय, नोकरी, धंदा सगळं व्यवस्थित चालू होतं. माझं पण चालू होतं. माझं भवानी मंडपामध्ये मोठ्या जागेमध्ये पंचकर्म सेंटर चालू होतं. शिवाय माझ्या 2 संस्था आहेत, आस्था मल्टीपर्पज सोसायटी आणि आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्था. संस्थेचं काम जोरात चालू होतं. जवळपास 9 जिल्ह्यामध्ये माझे महिला प्रशिक्षण आणि मेडिकल कॅम्पचे कार्यक्रम आणि वस्तू पुरवठा वगैरे म्हणजे बरेच असतात. ग्रामपंचायतीला निधी येतो वरून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, तर त्याची आम्ही कामं घेत होतो. जवळपास मी कोरोनाच्या काळात सुद्धा महिन्याला 2 लाख रुपये GST भरलेले आहे. त्याच्या आधीपासून माझं काम चालू होतं. पण हळूहळू कोरोनामध्ये 1 वर्ष आम्ही वाट बघितली. तुम्हाला येत असं सांगायचं मागे सांग. कोणी सांगितलं? त्यांचे उगम प्रमुख नद्यांचे उगम गोदावरी. कुठं आहे? उगम कुठं आहे ते सांगायचं. त्यांना नाही येत असेल तर तुम्ही सांगा. त्र्यंबकेश्वर ना? बरोबर आहे, त्र्यंबकेश्वर बरोबर आहे. भीमा नदी, हा महाबळेश्वर नाही कृष्णा नदीचा नसेल तर तुम्ही बाकीच्यांनी सांगू शकता. कुसुमाग्रज नाही वर लिहिलंय, त्यांचं संपूर्ण नावं सांगायची. केशवसूत केशवसूत
केशवसूत यांचं पूर्ण नाव. कोण केशवसूत आहे टोपण नाव सांगा. टोपण नाव आहे केशवसूत. नंतर चॉकलेट घेऊया नंतर. अगदी बरोबर आहे. तुम नली YouTube. युट्यूब साठी प्रसिद्ध आहे. पेपर कुठला काय? सॅमने गाया. सॅम ऐका सॅमसंग बरोबर. अभिनंदन. टाळ्या वाजवा. चॉकलेट जमा करा. रहो मुक्त में. रहो मुक्त में. मुक्त. स्टे फ्री बरोबर. अभिनंदन. सिर और कंधे. हेड अँड शोल्डर. करेक्ट. कोयल का दरवाजा. कोयल का दरवाजा. कसला कोयल 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 किंवा कोयला कसं आहे. कोलगेट. बॉम्बे मर रहा है. बॉम्बे डाईंग बरोबर. बडी. पाटील तसं मूळ गाव आमचं तरी घरी असतातच. हे सगळे फार महत्वाची गोष्ट आहे. तर तो तुम्ही दररोज काही ना काहीतरी कुठल्या तरी नवीन माणसाची ओळख करून देणे, आपण सांगणे, माहिती देणे हा त्याचा एक चांगला गुण आहे. तुम्ही त्याच्या संपर्कात राहतोच आहे. आणि पुढे पाठीमागे ही मुक्तांगण म्हणा किंवा त्याचं टुरिझम कसं काय पुढे चांगल्या पद्धतीने आपण ठेवता येईल ऐकता आपल्या गोष्ट आहे. डॉक्टर मला काही कारणामुळे यात काय फार भाग सहभाग होता येत नाही, तर पण मी ॲक्टिव्ह बऱ्यापैकी राहिलेलो आहे. डॉक्टरांनी पण चांगली ही धुलाई चांगली सांभाळलेली आहे. मॅडम तर त्यांच्या पाठीशी आहेतच. तर या कार्याला विनायक कुलकर्णीच्या कारण माझ्या खूप खूप शुभेच्छा. असंच उत्तर अतिशय चांगल्या पद्धतीने दररोज एक माणूस नवीन कनेक्ट करायचा आणि त्याला मॅग्नेटिक पॉवर त्याच्याकडे फार आहे. मी पण म्हणतो बरं की तू जर मला जो हसायचा म्हणजे तुझ्यातले काही गोष्टी असतील तर त्या निदान आपल्याला आज गुप्तांगणचाही आपण 4था वाढदिवस करतोय आणि ह्या 3 बर्थडे बॉयज आणि गर्ल यांचा पण वाढदिवस आपण करतोय. सावकाश करा.